न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। अहिल्यानगर जाम, प्रहारच्या चक्का जाममुळे वाहतूक ठप्प। प्रहार पक्षाचा संताप, शेतकऱ्यांसाठी उधळले आंदोलनाचं वादळ। सत्तेवर येताना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, कर्जमाफी देऊ असं जाहीर आश्वासन देणाऱ्या सरकारने सत्तेच्या 2 वर्षांनीही काहीच केलं नाही आणि याच निषेधार्थ आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं राज्यभरात चक्काजाम आंदोलनाचं रणशिंग फुंकण्यात आलं। अहिल्यानगरमधील नगर पुणे महामार्गावरील कायनेटिक चौकात हजारो आंदोलकांनी रस्ता अडवून सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी केली। या आंदोलनाचं नेतृत्व खुद्द प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी घेतलं असून शेतकऱ्यांची कर्जमाफी, सातबारा कोरा करणे आणि दिव्यांग मानधन वाढवणे यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून ते सातत्याने सरकारला जाग करत आहेत। मात्र सरकारच्या दुर्लक्षामुळे आज अखेर रस्त्यावर उतरावं लागल्याचं पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी यांनी सांगितले। आंदोलनादरम्यान महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या असून मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। काही काळानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। खरं तर शेतकरी नेते आदरणीय बच्चूभाऊ कडू, खरं तर आता महाराष्ट्र जर बघितलं तर विरोधी कोणीच राहिलेले नाही। बच्चूभाऊ खरं तर संघर्षातून निर्माण झालेलं व्यक्तिमत्व आहे, म्हणून आज अहिल्यानगर या ठिकाणी सर्व पक्षीय तसेच आपल्या माहितीसाठी सांगतो आजी माजी सैनिक संघटना, त्रिदल सैनिक संघटना यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी जाहीर पाठिंबा आहे। खरं तर शेतकरी हा कर्जाशी ओरपडलेला आहे। आताच पाथर्डीमध्ये आत्महत्या केले, कर्ज पायी एक शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे आणि हे आत्महत्या होऊ नये शासनाचे जे धोरण आहेत, शेतकरी कर्जमाफी झालेलं आहे। यांनी ज्यावेळेस निवडणूक झाल्या त्यावेळेस निवडणूकच्या वेळी यांनी सांगितलं सातबारा कोरा 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 आम्ही करू, परंतु अद्यापही कुठली या ठिकाणी यांनी हरकत केलेली नाही। म्हणून ज्या पद्धतीने पंढरपूरला पायदिंडी यात्रा जाते त्याच पद्धतीने बच्चूभाऊच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी एकजूट झालेले आहेत। इव्हन माजी सैनिक देखील झालेले आहेत। म्हणून सैनिक आणि शेतकऱ्यांच्या वतीने पायदिंडी यात्रा आणि मंत्रालयावर मोर्चा काढणार आहेत। आणि अजून दुसरी गोष्ट, या शेतकरी आपला महाराष्ट्र राज्याचा शेतकरी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे याला लाज वाटायला पाहिजे। मंत्रालयामध्ये खेलो रमी खेळतायत, ह्यो जर असं खेळतोय तर मग सर्वसामान्य मग दिव्यांग बांधव असतील किंवा शेतकरी बांधव असतील यांनी कुठे जायचंय। इतर राज्यामध्ये 6000 पेक्षा जास्त दिव्यांग बांधवांना पेन्शन चालू झाली आहे। यांनी बच्चूभाऊच्या आंदोलनाची दखल घेऊन 1000 रुपये वाढ केली, त्याचा आम्ही वेलकम करतोय। परंतु अजून इतर महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा इतर राज्यासारखं 6000 रुपये पेन्शन या ठिकाणी मिळालं पाहिजे। माजी सैनिकांच्या मागण्या या ठिकाणी करायच्या आहेत। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।